मी असंच दिसेल ना मागून आणि मम्मा अशी दिसेल आमची. तिला त्याला काय बघते, तुला दाखवते मी. होईल काय गरमी याच्यात? नाही तर तुला आग लावायची सवय आहे ना. कमी करा कमी करा. किती झाला बिल? तर उमा मॅडम, येस सर. फायनली झालं ना तुझं किचन? झालं, चालूच आहे काही ना काही दिवसभर. तू सॅटिस्फॅक्शन नसते तुला, ये कर ते कर. आता चिमणीचं हे बदललं, चिमणीला खाली आणलं, नेहमी पुसत पुसत बसायला लागते मला आता किचन. आणि एकतर कामवाली पण ठेवत नाही तू. हा. हो. तर एक कमेंट आली होती, दादा एवढा खर्च केलाय तुम्ही किचन वरती, तर हा पंखा पण बदलून टाका. हा, त्याच्यावर पण किती जणांचं लक्ष गेलं. ऍक्च्युली मी प्रणितला सांगितलं, प्रणित बोला आता खर्च खूप जास्तच झालाय, पंख्या तिथेच राहू दे, वरती कोणाचं लक्ष जात नाही, पण आपल्या सर्व मंडळीचं लक्ष सर्वकडे असते. पंखा 1985 आहेत वाटते मला, जेव्हा प्रणित जन्म झालेला. तिला म्हंटल की आपण पंखा बदलूया, तर ही म्हणते नको, त्याला कलर मारूया व्हाईट. कारण तू काय बोलला की नको आता खर्च करू, मी बोलला मग कलर मारतो, पेंट आहे. हा नको, पण आज आपण पंखा खरेदी करायला जाऊया आणि त्याच्या वायर पण खाली आहे पूर्ण. तर आपण पंखा पण बदली करूया. आणि आपल्या लडाख ट्रिपचं काय? लडाख ट्रिपला आता फक्त 10 दिवस राहिले आणि आपल्याला शॉपिंग नाही करायचंय काय तिकडचा? हा, तर मंडळी तुम्हाला माहिती आहे ना, 12 तारखेला आमची लडाखची ट्रिप आहे. त्यासाठी पण आपल्याला वॉर्म क्लोथ्स ना, वॉर्म क्लोथ्स लागणार आहे. थर्मल वगैरे घ्यायला जायचंय, ती पण आपण खरेदी दाखवूया. तिकडे 10 डिग्री 12 डिग्री असा टेम्परेचर ऑल्टिट्यूड वरती आहे ते. हा, जेवढं वरती जाणार तेवढंच तुम्हाला थंडी लागणार. ही सर्व आपण शॉपिंग करणार आहोत. तर लडाखची तर ट्रिप झाली. येणारी हैदराबादची ट्रिप आहे, सिंगापूर आणि व्हिएतनामची आहे. तर तुम्हाला कोणत्याही ट्रिप मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि खारघरचे जे आपलं सलून आहे ते मॅडमने मला पण फोन केला होता, बोलले की सर एवढं टॅन झालेलं आहे, जाऊन आले पंढरपूरला, तर तुम्ही एक हायड्रा फेशियल करून घ्या. हायड्रा फेशियलनी खूप सारे टॅन रिमूव्ह होऊन जाईल म्हणून. तर मग आपण तिकडे पण जायचं आपल्याला. हा, तर त्या पार्लरवाली मॅडम साठी माझ्या चेहऱ्यावरती टॅन असेल, पण ते आम्हा वारकऱ्यांसाठी पांडुरंगाचा रंग आहे. येस, हा, ते आहे. एवढे दिवस झालेत, तर त्या बोलवतात, आपला व्हिडिओ बघतात, तर त्यांना मान देऊन आपण जाऊया. तिथे पण जाऊया. काय करायला? टॅन करायला, फेशियल रिमूव्ह करायला, सॉरी टॅन रिमूव्ह करायला, हायड्रा फेशियल करायला. आणि आज संकष्टी पण आहे, तर साबुदाणा खिचडी पण रेडी होते. किती काम आहे मला. मैं तो फिर से थक गई. आणि आपलं सिंगापूरचे ट्रिप आहे ते आता लिमिटेड सीट्सच राहिलेले आहे मंडळी. जे कोण असेल तर नक्की लवकर लवकर बुक करून घ्या. फॉर्मॅलिटी स्टार्ट झालेलं आहे, आमचं बुकिंग अमाऊंट आलेलं आहे, तर त्याचा पण तुम्ही फटाफट या. आणि व्हिएतनामचे तर आहेतच. तुम्हाला जे कोणाला सिंगापूर नाही जमणार त्यांना व्हिएतनामची पण ऑप्शन आहे, जे डिसेंबर 2nd वीकला असणार आहे. तर चला फिरूया. गणपती बाप्पा मोरया. चला आलोय आपण खारघरमध्ये उत्सव चौक, आणि त्याच्या पुढे आहे केंद्रीय विहार मेट्रो स्टेशन. आणि त्या मेट्रो स्टेशनवरनं पहिला राईट, आणि इकडे तुम्हाला बाजूला फिटनेस जिम दिसते, आणि तिकडनं लगेच लेफ्ट घेऊन आपल्याला सरळ यायचं आहे. इकडनंच 200-300 मीटरावरती आहे वाईब अँड ग्लो फॅमिली सॅलॉन अँड अकॅडमी. इकडेच आपल्याला हायड्रा फेशियल करायचं आहे. या उमा मैडम, वेलकम. हम लोग आए हैं हाइड्रा फेशियल के लिए, तो अभी हाइड्रा फेशियल में क्या ऑफर वगैरह कुछ है क्या? ऑफर है मैम हाइड्रा फेशियल का 1499 में आपको हाइड्रा फेशियल मिल जाएगा। और जो भी गूगल रिव्यूज़ डाल के आएंगे आपके थ्रू, तो उनको D10 कॉम्प्लीमेंट्री मिलेगा। हमारे हेयर में भी अच्छे ऑफर्स हैं, जैसे ग्लोबल हो गया 2499, हाईलाइट्स हो गया 2499, नैनोप्लास्टिक करेंगे 3999। केसांवरती आपला स्पेशल ऑफर तर चालूच आहे, आणि त्याच्यावरती हायड्रा फेशियलमध्ये ऑफर ही आहे की आपल्याला 1499 मध्ये भेटणार आहे. आणि इथे येऊन ट्रीटमेंटच्या आधी तुम्ही गुगल रिव्ह्यू दिलं तर तुम्हाला D10 आहे ते कॉम्प्लिमेंटरी भेटणार आहे, है ना? बहुत बढ़िया ऑफर है. तो फिर करते सर का D10? यस। उमा, कुठे घेऊन आलीस? काय वाटते आता? मज्जा ना एकदम? थंडगार वाटते एकदम. हा. काय काय आता लावलंय?
D10 केलंय. D10 करून तुला आता 15 मिनिट्स राहायला सांगितलंय. त्याच्यानंतर तुझे भारी एकदम फेशियल होणार आहे. फेशियलचे मास्क बघितलंस ना, हे बघ मी आता स्क्रीन मध्ये दाखवते, तुझ्यासारखंच दिसते. आता गपचूप बसायचं असते टायमिंगला, थोडे टाइम शांत बस. ओके, 15 मिनिट्स नंतर भेटूया. तर मंडळी, आता तुम्हीच सांगा काय चेहऱ्यावरती फरक आलाय ते हायड्रा फेशियल केल्यानंतर. पण जी सर्व्हिस होती ती खूप छान होती. मध्येच एक पार्ट होता काहीतरी सॉल्ट स्क्रबिंग म्हणत होते त्याला, तेव्हा जेव्हा मसाज करत होते तेव्हा खूप छान वाटत होता. आणि जास्त टाईम नाही, एका तासामध्ये आपला जो हायड्रा फेशियल आहे तो होऊन जातो. तर तुम्हालाही इच्छा असेल हायड्रा फेशियल किंवा हेअर ट्रीटमेंटवरती भरपूर सारे ऑफर आहे. ग्लोबल करताय तुम्ही तर 2499 किंवा हायलाईट्स करताय 2499, एनी लेंथ एनी वॉल्यूम, भरपूर सारे ऑफर आहेत. तर नक्की एकदा भेट द्या खारघर सेक्टर 12 वाईब अँड ग्लो सॅलॉनमध्ये. चला तर आलोय आपण डिकॅथलॉनमध्ये. अनाया, काय खरेदी करणार? आता काय आम्ही लडाखला चाललोय ना, तर खूप थंडी होणार आहे, तर आम्ही ग्लव्स, स्वेटर ते सगळं घ्यायला आलोय. आणि आपण काय टूर गाईड आहात, तर आम्हाला सगळे डॉक्युमेंट्स कॅरी करण्यासाठी एक बॅग पाहिजे, तर आम्ही आता बॅग घेतो. बॅग? येस. हा बघा, मी असंच दिसेल ना मागून टोपी काढली तर. हे बघा. आणि मम्मा अशी दिसेल आमची. ही बघा, तिला त्याला काय बघते, तुला दाखवते मी, अशी दिसेल. टकलं, तू थोडी टकली आहे. मम्मा ही बॅग फायनल केली? हो, तेवढं मोठं नको आपल्याला. हे आपण रोज बाहेर निघणार ना, तर आपण रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, तर आपल्या मेन डॉक्युमेंट्स कॅरी करण्यासाठी आहे. माझ्याकडे पण बॅग आहे आता, उमाकडे पण झाली, आणि अनायासाठी पण आपण छोटी बॅग घेऊया. ही कोणी घेतलं? ही नाही होता लिस्ट मध्ये. तर बॅग खरेदी केली. आणि आता जॅकेट. उमा काय? जॅकेट आपल्याला लागणारच, कारण आपला नुब्रा व्हॅली पँगॉंग लेक आहे जे मायनस डिग्री मध्ये जाणार आहे. आणि इथे लिहिलेलं मायनस अप टू -5 डिग्री सेल्सिअस तुम्ही हे जॅकेट कॅरी करू शकता. आतमध्ये आपला थर्मल हुडी असणार आहे, त्याच्या वरती आपल्याला लागेल. तर जे कोणी आपल्या सोबत फिरायला येणार आहेत त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ आपण शेअर करूया. आणि ज्यांनी अजूनपर्यंत शॉपिंग नसेल केली तर नक्की जावा आणि असे तुम्ही जॅकेट खरेदी करा, कारण थंडी भरपूर आहे. याच्या आत मस्त गरम वाटते. ओके, आता तू गरमीमध्ये आहेस म्हणून गरम वाटते. -5 डिग्रीला काय तिथे होईल? तुला थर्मल्स घालायला लागेल, हुडी घालायला लागेल, सगळं घालायला लागेल. हा, तर हे बघा इथे एक पॅटर्न आहे, हे सर्व घालायला लागते काय? हा, हे आहे, हे जे थर्मल, त्याच्यावरती आपल्याला हुडी जे असणार आहे आणि हे जे जॅकेट असणार आहे ते तिन्ही पण. बघा, नाहीतर कुरकुर होणार. हा, आणि अनाया मम्माला कुरकुरे समजून खाणार. पेंग्विन मम्मा. पेंग्विन? एलिफंट मम्मा. मम्मा आमची पिलियन रायडर होती, बाईक राईड भरपूर केल्यात तिने. हा, जॅकेटची सवय आहे ना तुला? तू तर आता काश्मीरची वाटते एकदम. पेंग्विन मम्मा. होईल काय गरमी याच्यात? नाही तर तुला आग लावायची सवय आहे ना. पेंग्विन बघितलं ना, आता ऋतिक रोशन बघा. ब्लॅक पांडा. पण हे कुठलं साईज आहे तुझं? थँक्यू. बघू, ब्लॅक पांडा. हे होईल. आणि दाढी पण ही कम्फर्टेबल आहे काय? आणि हे पोट घरी ठेवून यायला लागेल. अरे वा, मी हिरो बोललो तर मम्मा बघा. आता खरोखर पेंग्विन लागते, क्यूट पेंग्विन. नाही, फॉरेनर वाटतं एकदम. हे बघा, हा कलर खूप छान आहे, त्यापेक्षा खूप जास्त छान आहे. मग हे फिक्स. आणि माझा? तुझं ब्लॅकच, तू ब्लॅक पांडा. ऑफ स्पिन. हो, बोल. माझा जॅकेट झाला, थर्मल झाला, सर्व काही झाला. आता मम्माच्या आमच्या थर्मल शोधतोयस ना, आणि ग्लव्ह शोधूया. एक कम्प्लीट आपण एक पॅकेज बनवून जाऊया हे कसं लडाख मध्ये. बेस नाहीये, हे आपण ठेवू शकतात आपल्याकडे, नेहमी आपल्याला यूज येणारच. तर पुढची पण तुम्ही लडाख ट्रिप आली की येणार ना आपल्या सोबत फिरायला, त्यासाठी कुठं ना कुठं उपयोगी पडणार आहे बघा. चला, तर मम्माकडे आणि माझ्याकडे तर शूज आहेत, तर अनायासाठी आपण शूज घेतोय बघा. माउंटेन शूज. माउंटेन क्लाइंब करणार आहेस काय अनाया तू? नाही, म्हणजे कम्फर्टेबल शूज आहेत.
चला तर शॉपिंग झाली, आता बिलिंग पण आपल्यालाच करायची आहे. मम्माने मस्त मोठा फटका दिलाय, मला वाटते कमीत कमी 20,000चा तरी फटका दिलेला असेल. याचं वन टाइम आहे यार, एकदा घेतलं तर आपल्याला काश्मीर, बांगलादेश कुठलेही जाऊ शकतं. सॉरी, तेच बोलते मी, टाकत नाही आणि ते डिटेक्ट करते. हे बघा डिकॅथलॉन, कुठला कल्चर घेऊन आले तिकडे हे लोक? हां, युरोपियन कोणता ब्रँड आहे हा? ये इथला आहे दुबई, कारण तेवढं पर्यंतच तू घेऊन गेले. डिकॅथलॉन कुठला आहे? हां, फ्रान्सवाला आहे डिकॅथलॉन. तू गेलेला आहे हां, फ्रान्सला पॉप्युलेशन कमी आहे, तिथे माणसं नसतात, पण इथे रोजगाराची कमी आहे. डिकॅथलॉनवाले बिलिंगसाठी नक्की ठेवा कोणाला नाही कोणाला, एखाद्याला रोजगार मिळेल. बघा किती रोजगार कमी झालेत, 1 2 3 4 5 6 जणांचा रोजगार या मशनीने खाल्लाय. फ्रान्स पॅरिसमध्ये तर स्वतः एअरपोर्टला पण माणसं नसतात. अरे बापरे, बिल वाढतच चाललंय, 8,000 झालं. कमी करा कमी करा. किती झाला बिल? अजून शूज पण आहेत. आणि आणखी एक माणूस भेटलाय बघा आपल्याला, ड्रोन माणूस. हा, कलर अजून गेला नाही. रामकृष्ण हरी. पांडुरंगाचा रंग आलाय बघा. हा, जर तुला फेशियल करायचे असेल तर खारघर सेक्टर 12 ना, वाईब अँड ग्लो सॅलोन आहे. हा, फ्रीमध्ये चांगला डिस्काउंट आहे तिथे, नक्की जा. हा, आजच मी करून आलोय. काय गेलं आलंयस? हा, टी शर्ट प्रिंट करायला आलाय बघा आपला मित्र. चालेल चालेल. लडाखची शॉपिंग चालू आहे. हा, लडाख कधी 7 ऑगस्टला 12 ऑगस्ट. हा, भरपूर शॉपिंग झालेली दिसते. भरपूर मोठा खर्च दिलाय. मंडळी, डिकॅथलॉन मधनं आम्ही काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवता नाही आला, आता दाखवतो बघा, आणि किती खर्च झाला ते पण सांगतो. तर हा आहे पांडाचा जॅकेट, आणि हा आहे पेंग्विनचा जॅकेट. हा बघा. कुठला कलर आवडला मंडळी सांगा. हा, कुठला कलर आवडला ते नक्की सांगा. मला तर ब्लॅकच आवडलाय. हा, तर हा कितीला पडला? 1900 ना? 1900ला 1999ला पडलाय. हा, आणि त्याच्यानंतर आम्ही थर्मल, इनर थर्मल घेतलेलं आहे. जे 1000 म्हणजे 2000ला दोघांचा झालेला आहे. घेतलेले आपण लेगिन्स, अनायासाठी 2 लेगिन्स. मग आम्ही दोघांसाठी आम्ही घेतलेला आहे कॅप, मंकी कॅप. बदलून घालणार आहे, ज्याने वाटेल की आपल्याकडे 2 आहे कॅप्स, मंकी कॅप. ओके, नेक्स्ट. माझे 2000 रुपीजचा तिला शूज आणलेला आहे मंडळी, आणि माझी साईज घेतलेली आहे कारण मी पण वापरणार. हा, बाय पैसे वाचवणारी बायको. चांगला एक ग्लाउज घेतलेला आहे थंडीचा, जे 499चा आहे. आणि तसंच मम्माचा पण थर्मल आणि मम्माचा पण लेगिन्स. तर एकूण किती झाले? एकूण झाले 13,800 रुपये. हा, जर लाईट बिल आला होता आपल्याला 13,500चा, तेवढाच बिल आपल्याला लडाखच्या शॉपिंग मध्ये पण झालेला आहे. शूज घेणार होती मी, पण नंतर बोललो माझ्याकडे पुमाचे शूज आहे, तेच वापरेन मी. तुझं नाव तर उमा आहे ना? पण तो पुमा आहे ना. पण शेवटला मी हे पण वापरू शकते. चला तर मंडळी, आपली लडाखची ट्रिप तर हाऊसफुल झाली. तर पुढची येणारी ट्रिप आपली हैदराबादची आहे, डोमेस्टिकची ट्रिप, ऑक्टोबर 1 ते 4 पर्यंत. तर तेव्हा तुम्ही बुक करू शकता आणि आमच्यासोबत फिरायला येऊ शकता. तर आता आम्ही लडाख फिरायला चाललोय, तर नक्की तुमच्या शुभेच्छा पाठवा आणि आमची ट्रिप व्यवस्थित आणि चांगली पार पडू द्या. हे बॅग्स पण घेतलेत आम्ही 2-2. हे मी घेऊन फिरणार आहे, हे अनाय घेऊन फिरणार आहे, आणि प्रणित घेऊन फिरणार आहे मोबाईल. तर आवडेल ना आमची व्हिडिओ बघायला, तर नक्की आपल्या सोबत जॉईन करा. पूर्ण लडाखची सिरीज एन्जॉय करा. त्याच्या आधी खूप सारे रेसिपीज पण येणार आहे. भांडी घासलेलं आहे, नको दाखव, ते बोलेल वहिनी काही काम नाही करत, काय नाही, सगळं घासून गेलेली आहे मी. आज जेवणच नाही बनवलं तर काय भांडी घासली हिने?